17 ऑगस्ट 2025 रोजी सावित्रीचा पती दारू पिऊन आलेला होता. खूप रागामध्ये होता. सावित्री पण आता रागाला गेली आणि म्हणाली की भाड्या तू दारू पितो. मला वर्ष झालं सोन्याच्या बांगड्या पाहिजेत मी तुझ्याकडे मागते. तरी तू देईना आणि सगळा पैसा दारूवरती उडवून टाकतो. असं म्हटल्यानंतर सावित्रीचा नवरा म्हणतो की माझ्याकडे काय पैसा नाही. ती म्हणाली पैसा नाही तर लग्न कशाला केलं? तू मला एवढ्या गरजा भागवू शकत नाही. सावित्रीचा पती तिला म्हणतो की जा तू सोनाराच्या खाली झोप आणि त्याच्याकडून बांगड्या घे. आता त्यावेळेला हा तर मजाकमध्ये म्हणला होता रागामध्ये. पण सावित्रीने खरंच केलं तसं. गावातल्या सोनारासोबत तिनं शरीरसंबंध बनवायला चालू केले आणि त्याच्या बदल्यात त्याच्याकडून सोनं, पैसे घ्यायची. आता ही घटना ज्यावेळेला तिच्या पतीला समजली, तो खूप रागाला गेला आणि त्याने त्या सोनारासोबत आणि त्या सावित्रीसोबत असं काही केलं की यामध्ये पोलिसांना यावं लागलं. पूर्ण गोष्ट सांगणार आहे, काय झालं सावित्रीसोबत आणि त्या सोनारासोबत हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. या घटनेचा पूर्ण व्हिडिओ जो रिअल फुटेज आहे ते मी आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती अपलोड केलेलं आहे. इथे नाही टाकू शकत, कॉपीराईट येतं. आणि इंस्टाग्रामवरती पण अकाउंट आहे. दोन्हीची लिंक दिलेली आहे, दोन्ही ठिकाणी फॉलो करून घ्या. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. महाराष्ट्रामधील बीड जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव, तसं गाव नाही बरं का, पण एक गाव आणि शहराच्या मधलं एक ठिकाण असतं ना, ज्याच्यामध्ये 15-20 हजार लोकसंख्या असते, अशा ठिकाणचं हे गाव. या गावामध्ये सावित्री आणि तिचा पती हे दोघंच राहत होती. संतान वगैरे काही नव्हतं, कारण तिचा पती दारू प्यायचा दिवसभर आणि रात्री पडून राहायचा, त्यामुळे काही संतान वगैरे नव्हतं. सावित्री पण मनाने तुटलेली, शरीराने तुटलेली. दररोज यांच्या दोघांमध्ये भांडण. सावित्रीला तिचा पती खूप मारहाण करायचा. ना सावित्रीच्या गरजा पूर्ण व्हायच्या, ना मानसिक त्रास तिचा कमी व्हायचा. हे असं चालू होतं. दोघांचं लग्न 10 ते 12 वर्षापूर्वी झालेलं होतं. त्यावेळेला सावित्री 24 वर्षाची होती. त्यावेळेला तिनं सहन करत आलं, पण जसं वय होत जाईल तसं शेजाऱ्यांसोबत तिचं भांडण वाढू लागलं. ती त्रस्त असायची कायम. तिला वाटायचं की सगळं शेजाऱ्यांमुळं होतं. यात सगळ्याला कंटाळून त्या सावित्रीचा पती तिला मारहाण करायचा की तू शेजाऱ्यांसोबत भांडण करते, शेजारची लोकं मलाच बोलतात. आता हे दोघांमध्ये चालूच होतं. पण एक दिवशी सावित्री म्हणते की तिच्या पतीला, शेजारच्या बायांपाशी सगळ्यांपाशी सोनं आहे, माझ्याकडे जेवढं सोनं होतं तेवढं तुम्ही विकून दारू पिला, मला एक सोन्याच्या बांगड्या घेऊन द्या. त्यावेळेला तो म्हणतो की नाही माझ्याकडं काय पैसा नाही. असं म्हणत म्हणत यांच्यामध्ये वाद वाढत जातो. त्यावेळेला तो म्हणतो की पैसा नाही तर म्हणली माझ्यासोबत लग्न कशाला केलं. तो म्हटला की तू आता इथपर्यंत आली काय, तू काय कर, सोनारापुढे खाली जाऊन झोप, त्याच्याकडून बांगड्या करून घे. असं म्हटल्यानंतर सावित्रीलाही राग आला आणि म्हणली आता बघ मी काय करते. सावित्रीने आता हे ठरवलं की त्या सोनारासोबत गावातल्या लफडं करायचं, त्याच्याकडून सोनं घ्यायचं. पण तिच्याकडे कानातलं एक 2-3 ग्रॅमचं होतं. आता ओळख कशी वाढवायची सोनाराची, तर ती काय करायची, सोनारापाशी ते गहाण ठेवायला जायची, पैसे घ्यायची, परत थोड्या दिवसानं माघारी द्यायची. असं तिनं 2-4 वेळा केलं. सोनाराला तिची गरज कळाली. त्या गावाचा सोनार होता मुकेश सराफ. आता हा मुकेश सराफ वयाने 45 वर्षाचा. त्याची बायको आजारी होती, दवाखान्यामध्ये शहरामध्ये ट्रीटमेंट घेत होती. गाव, घर, दुकान आणि पैसा यामध्ये अडकलेला हा मुकेश, यालाही एका स्त्रीची गरज होती. त्याने तिची ओळख, त्या मुकेशने या सावित्रीची गरज ओळखली आणि हळूहळू हिचा संपर्क वाढवायला चालू केला. म्हटलं की तुम्ही असं का करताय की सोनं मोडताय, भरताय, घेताय. ती म्हटली की काय करायचं, पैसा नाही, नवरा दारू पितो, काय काम करत नाही. असं म्हणत तो म्हटला की ठीक आहे, बिना सोनं ठेवता तुम्ही पैसे घेऊन जाऊ शकता, विश्वासावरती देतो मी पैसे. असं म्हटल्यानंतर सावित्रीचा डाव सक्सेस व्हायला लागला होता. सावित्री म्हणाली की ठीक आहे चालेल, काय हरकत नाही. आता तिने कधी कधी पैसे घ्यायला चालू केले. कधी 10,000, कधी 5,000, असं करत करत 1,00,000 रुपयाच्या पुढे गेले पैसे. सावित्रीकडे तर काय चान्स नव्हता पैसे माघारी द्यायचा आणि त्या सराफला पण माहिती होतं की पैसे काय देऊ शकत नाही. हा आता मुकेश म्हणाला तिला पैसे द्या की. ती म्हणाली पैसे नाहीत, काय करू मी. तर तो म्हणाला पैसे नाहीत तर मी तर काय करू शकतो, पैसे तर द्यावं लागतील घेतलेले. आता या दोघांमध्ये खटापट चालू झाली, पैसा नाही, काय करू. हा जो मुकेश होता याचा डोळा त्या सावित्रीवरती होता आणि सावित्रीला पण तेवढंच पाहिजे होतं. सावित्री म्हणाली तुम्हाला जे पाहिजे ते घ्या, पण पैसा नाही माझ्याकडे. मुकेश म्हणाला ठीक आहे, संध्याकाळी काय कर, 7 वाजता दुकानापाशी ये, दुकानाच्या पाठीमागे खोली आहे त्याच्यामध्ये जाऊ, तुझं पैसे मी हळूहळू माफ करतो, अशा प्रकारे हप्ता भरल्याने भर. तर त्यावेळेला सावित्री येते. सावित्री आल्यानंतर त्यावेळेला मुकेश जातो तिला घेऊन. ज्या वेळेला आत घुसतात त्यावेळेला या दोघांनी बेधुंदपणे शरीर संबंध केले. सावित्रीने पण
भरपूर वर्षातून अशा प्रकारचे शरीरसंबंध केले होते आणि हा मुकेश जो होता याची तर पत्नीच नव्हती. दोघांमध्ये अर्धा तास, पाऊण तास युद्ध चालल्यासारखं चाललं. आता हे दोघं पण खुश झाले. मुकेशने तिच्याकडे ₹1,00,000 होते त्यातील म्हणला की मी 30,000च कमी करणार होतो, पण आता 50,000 कमी करतो. आता पुढच्या वेळेला आले की अजून 10-20,000 कमी करत जाऊ, असं म्हणून तिला कायम बोलवलं. तर 2 दिवसातून, 3 दिवसातून या दोघांमध्ये चालत राहिलं. 3-4 दिवसानंतर त्याचे पैसे संपत आले. आता करायचं काय? ज्यावेळेला सावित्रीचे पैसे संपतील त्यावेळेला सावित्री बंद होईल यायचं. मग या मुकेश सराफने काय केले की तिला एक सोन्याची चेन दिली. आता सावित्री एकदम खुश. अजून थोड्या दिवसानं म्हणली की बांगड्या द्या. त्यानं बांगड्या दिल्या. तर या दोघांमध्ये असं चालू होतं. पण आता ही गोष्ट काय लपून राहत नाही. ही गोष्ट गावामध्ये पसरली. तर त्यावेळेला तिच्या नवऱ्याला समजलं सावित्रीच्या. सावित्री म्हणाली, ज्यावेळेला तिच्या नवऱ्याला समजलं त्यावेळेला तो एकदम असा रागाला गेला. त्याची पूर्ण गावामध्ये मान खाली गेलेली होती. तर तो त्या सावित्रीला म्हणतो की तू असं का केलं? तर सावित्री म्हणाली की तूच म्हणाला होता ना की पैसा नाही माझ्याकडे, सोनं घ्यायचं असेल तर त्याच्या खाली झोप. तो म्हणाला मी रागात म्हणत होतो, तू तसंच केलं काय? आता हे पूर्ण समजल्यानंतर सावित्रीला मारायला लागला तो. ती सावित्री पळत पळत सराफाच्या दुकानात गेली आणि म्हणाली की पतीला समजलंय, तो मारायला लागलाय, चला पळून जाऊ इथून. आता हे सगळं मुकेशच्या अंगलट आलं होतं. मुकेशने तिला नकार दिला, शांत बसला. 2-4 वेळा म्हटली तसंच, पण नाही. आता हा मुकेश म्हणला की गळ्यात काटा अडकला, काटा काढावं लागेल. त्याने तिथं पडलेला एक लोखंडी रॉड उचलला आणि त्या सावित्रीच्या डोक्यावरती हाणला. सावित्री जागेला खाल्लास. आता विषय असा झाला की तर त्यानं लपवून ठेवलं त्याच्या खालच्या खोलीमध्ये. सावित्री कुठं गेली तिच्या नवऱ्यानं शोध चालू केला. पोलिसांना बोलवण्यात आलं. पोलिसांना वाटलं की बेवडा आहे आणि दारू पिऊन मारलं असेल बायकोला. याच्यासोबत चौकशी चालू केली. तर नाही म्हणलं, मी तर बाहेर होतो, मित्रासोबत दारू प्यायला गेलेलो, मला माहीत नाही. विषय काय झाला, आता कसं शोधायचं, कुठं शोधायचं? पोलिसांनी तर त्यांचा शोध चालू केला. आता हा मुकेश होता, त्याच्या लक्षात आलं की आपल्या जर खोलीमध्ये गेले तर नक्कीच शोधेल, तर आपण हिला वाट लावू. त्याने पोत्यात टाकलं आणि नदीवरती नेऊन टाकलं. नदीत टाकल्यानंतर तिची बॉडी अर्धा किलोमीटर दूर जाऊन पडलेली. तिथं बाया धुणं धुत होत्या सकाळ सकाळ. ओरडायला लागले बॉडी दिसल्यानंतर. पोलिसांना फोन केला. पोलिस आले. पोलिसांना लगेच ओळख पटली. पोलिसांनी त्या सावित्रीच्या नवऱ्याला बोलवलं. तर हो म्हटला की ही सावित्री आहे. तर आता मी तर काय केलं नाही, बघा तुम्ही. त्याने हात काढून घेतले. सावित्रीची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी घेऊन गेले. तिच्या हातामध्ये ना एक सोन्याची चेन होती. त्या चेनीवरती त्या चेनीच्या वरती ह्या मुकेशच्या दुकानाचा शिक्का होता. पोलिसांना कन्फर्म झालं की या मुकेशनेच केलंय. पोलिसांनी मुकेशला ताब्यात घेतलं. सुरुवातीला तर काय बोलेनाच, पण मुकेशला ज्या वेळेला 3rd डिग्री दिली त्यावेळेला मुकेश बोलला. त्याने पूर्ण रहस्य उघडे केलं आणि म्हणायला लागला की हे सावित्रीला मारण्याचं कारण फक्त हे नव्हतं की ही माझ्यासोबत शरीरसंबंध करत होती. माझ्या दुकानामध्ये चोरी केलेलं सोनं खरेदी करायचो मी आणि ज्यांना उधारी दिली, व्याजाचे पैसे दिले, त्यांच्याकडून जास्त टक्क्याने पैसे घ्यायचो. त्याची सगळी कागदपत्र होती दुकानामध्ये. त्याचा सगळा हिशोब या सावित्रीला माहिती होता. जर हिने बोबाटा केला असता तर माझी बदनामी झाली असती, माझे हे दुकान बंद झालं असतं. याच्यासाठी मी हे काटा काढला. तर आता बघा मित्रांनो, फक्त 2 शब्दासाठी ही घटना घडलेली आहे. आता या घटनेवरून किती मोठा खुलासा झाला. शेवटी सावित्रीचा तर जीव गेलाच गेला. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं मला कमेंट करून सांगा. आणि कधीही बोलताना घरच्या व्यक्तीशी चांगल्या पद्धतीने बोला, शब्द नीट जपून वापरा. घरच्या व्यक्तीशी नाही तर सगळ्याच लोकांशी. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय? आणि ही घटना सांगण्याचा उद्देश माझा तुम्हाला विचलित करण्यासाठी नाही, तर तुम्हाला याच्याबद्दल माहिती द्यायची की आपल्या आसपास कशा घटना चालू आहेत हे सांगायचा उद्देश होता. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ज्या लिंक दिलेल्या आहेत त्याच्यावरती जाऊन नक्की जॉईन करा अकाउंट वगैरे.